नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? काळजी घेताय ना? सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्टच्या आजच्या भागात मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मूल जन्माला येणार असं कळता क्षणी बरेचदा सगळा फोकस आईकडे जातो. तिला खूप जपलं जातं, विचारपूस केली जाते, हवं नको बघितलं जातं, जे अर्थातच योग्यच आहे. पण या सगळ्यात होणाऱ्या, होऊ घातलेल्या किंवा नुकत्याच झालेल्या बाबाचं काय? या पूर्ण प्रवासाचा तो मूक साक्षीदारच बनतो अनेकदा, हो ना? खरं तर त्याचीही बाजू खूप महत्वाची असते, पण ती सांगितली, ऐकली जात नाही सहसा. बाबाचा हळवा कोपरा बरेचदा दृष्टीआडच राहतो आणि त्याची कहाणी मनातच राहते. तीच उलगडणार आहोत आज आणि तो कोपरा जाणून घेणार आहोत एका मल्टी टॅलेंटेड आणि नुकत्याच झालेल्या बाबाकडून, सुकीर्त गुमास्ते. स्टोरीटेल हे नाव आपल्या सगळ्यांनाच सुपरिचित आहे. तिथेच पब्लिशिंग मॅनेजर म्हणून गेली 5 वर्ष तो काम बघतोय. स्टोरीटेलच्या मराठी ओरिजिनल्स या सेगमेंटच्या अंडर त्यांनी आजवर जवळजवळ 25 ऑडिओ नॉव्हेल्स, 5 पॉडकास्ट शोज आणि 40 शॉर्ट स्टोरीज प्रोड्यूस केल्यात. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याची बायको आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिच्या यूट्यूब चॅनलला जवळजवळ 6.88 लाख सबस्क्रायबर्स आहेत. एका मराठी यूट्यूब चॅनलचा तो को फाउंडर सुद्धा आहे, ज्यात तो ट्रॅव्हल ब्लॉगिंग करतो. मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझममध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी अनेक नामवंत वृत्तपत्रांसाठी 8 वर्ष पत्रकारिता देखील केली आहे. आणि त्याचबरोबर मराठी समांतर रंगभूमीशी सुद्धा गेली 15 वर्ष तो जोडलेला आहे. सुरुवातीला मल्टी टॅलेंटेड का उल्लेख केला हे लक्षात आलंच असेल तुमच्या. तर अशा या एन्थुझियास्टिक, एनर्जेटिक, एम्पथॅटिक आणि एंट्री लेव्हल बाबाशी आज आपण गप्पा मारणार आहोत, त्याच्या या नव्याने निभावत असलेल्या रोलबद्दल. सो हाय सुकीर, सेल्फलेस पेरेंटिंग या माझ्या मराठी पॉडकास्टमध्ये जो पेरेंटिंगवरती मी गेले 4-5 महिने करतीये, त्यामध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू, थँक्स अ लॉट. येस, आणि वेलकम टू द लीग फर्स्ट ऑफ ऑल. आज बाबा झालास तू, त्यामुळे हो. बेसिकली बरेच दिवसांपासनं माझ्या अजेंडामध्ये हा पॉइंट होता की मला एका नुकत्या झालेल्या किंवा होणाऱ्या बाबाचा इंटरव्ह्यू करायचा आहे. कारण कसं होतं ना की नाही म्हणलं तरी फोकस केला जातो होणाऱ्या आईवर म्हण किंवा नुकत्या झालेल्या आईवर, पण बरेचदा तिथे कुठेतरी जे बाबा लोक असतात ओव्हरलुक केलं जातं त्यांना थोडंसं, आणि त्यांना नेमकं काय वाटतं किंवा त्या फेजमध्ये ते कसं फील करत असतात किंवा त्यांना काय चॅलेंजेस जाणवतात, तर हेही लोकांसमोर येणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटलं. जेव्हा तुम्ही डिक्लेअर केलत की यू आर गोइंग टू बी अ पेरेंट, सो त्याच्यानंतर थोडंसं जास्ती फॉलो करायला लागले मी तुला. बरोबर. आणि देन आय कॉन्टॅक्टेड यू आणि आज आपण करतो इंटरव्ह्यू. सो इट इज रिअली एक्साइटिंग फॉर मी. हो, आणि मला ऍक्च्युअली जेव्हा तू विचारलंस तेव्हा थोडंसं असं वाटलं की अरे आता तर मी शाळेत प्रवेश घेतलाय. कारण ही अक्षरशः ही पालकांची शाळाच आहे आणि खरं. हे वेगळं जग आहे, त्याच्यात मी नुकताच प्रवेश केलाय. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे या विषयावरती बोलण्यासाठी. मस्त, मस्त. तर आता जसं मगाशी मी म्हटलं की पेरेंटिंग लीगमध्ये तुझा नुकताच प्रवेश झालाय. तर तुला काय वाटतं की पेरेंटिंग म्हणजे नेमकं काय असेल असं तुझं इमॅजिनेशन? खरं तर ना, म्हणजे मी म्हटलं तसं की शाळेत प्रवेश घेतल्यानंतर थेट पीएचडीचा म्हणजे पालकत्व म्हणजे काय? तर हा खूप व्यापक म्हणजे मोठा विषय आहे. पण माझ्या अल्पमतीने, कारण मी म्हटलं तसं की आता नुकताच मी शाळेत प्रवेश घेतलाय पालकत्वाच्या. मला जे माझे पर्स्पेक्टिव्ह आहेत त्या अनुषंगाने मी मी विशेष म्हणजे मी शेअरिंग करीन असं मी म्हणेन. अगदीच. तर पॉडकास्टचा जो हे आहे ना, टायटल जे आहे ना, सेल्फलेस, त्यामध्येच खूप साऱ्या गोष्टी येतात, की पालकत्व म्हणजे मला खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोग वाटतो. म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवता तुम्ही सगळ्या गोष्टी, सपोर्ट सिस्टीम, सगळ्या पद्धतीच्या गोष्टी तुमच्या पाल्यासाठी किंवा मुलासाठी प्रोव्हाईड करायच्या. त्यातनं काय घ्यायचं, त्यातनं कशा पद्धतीने त्याचा उपयोग करायचा किंवा नाही करायचा. कारण नाही म्हटलं तरी आपण पालक आहोत त्यांचे, मालक नाही आहोत. त्यामुळे सेल्फलेस या नावातच ते येतंय, की पालकत्व म्हणजे कम्प्लिटली एक प्रकारची योगसाधनाच आहे आणि ती अशी लगेच नाही येणार आहे. ती हळू-हळू जसं मी आणि उर्मिला माझी बायको, आमची ग्रोथ होणार आहे यातनं. त्यामुळे अगदीच. दोघंही एकमेकांचा हात पकडून आम्ही शिकत-शिकत पुढे जाणार आहोत. त्यामुळे हा प्रवास एक प्रकारचा. मस्त. फारच छान. पहिलीत जरी प्रवेश घेतला असलास तरी पक्का अभ्यास करणारा दिसतोयस तू, त्यामुळे
बरोबर, बरोबर. पण खरं आहे सेल्फलेस पेरेंटिंग हे पॉडकास्टचं नाव ठेवण्यामागेही माझाही हाच पर्स्पेक्टिव्ह होता, की आपलं मूल जे आहे ते युनिक सोल आहे किंवा इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे त्याची आणि बरोबर, त्याला फक्त आपण सपोर्ट जिकडे गरजेचा आहे तिथे देणं आणि त्याला स्वतःच्या पद्धतीने ग्रो होऊ देणं बरोबर. अपेक्षित आहे आणि त्याच बेसवरती खरं तर सेल्फलेस पेरेंटिंग नाव ठेवलं खरं तर पॉडकास्टचं. अगदीच, अगदीच. बरोबर. यानंतर मला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जायचंय, की तुझी जी ती मोमेंट होती ना, की तुला जेव्हा हं. कळलं, की तू बाबा होणार आहेस. हां. त्याच्याही पुढे जाऊन आणखीन, की जेव्हा तू पहिल्यांदा बाळाला घेतलं होतंस तुझ्या हं. हातामध्ये, कसं फीलिंग होतं ते? खूपच म्हणजे हे दोन्ही ज्या मोमेंट्स होत्या त्या मी कधीच आयुष्यात विसरणार नाही खरं तर. कारण आता जेव्हा मला कळलं पहिल्यांदा, की मी बाबा होणार आहे. म्हणजे आम्ही हं. त्याचा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ सुद्धा बनवला होता. म्हणजे ही उर्मिलाचीच आयडिया होती. तिचा YouTube चॅनल उर्मिलाचा. तर त्याच्यावरती "तू बाबा होणार आहेस, ती आई होणार आहे." तेव्हा तिने मला न सांगता ती रेकॉर्ड केली होती आणि ती कायमस्वरूपी आमच्याकडे त्यामुळे ती राहिली आहे. येस. म्हणजे खरं सांगायचं तर आम्ही प्लॅनिंग म्हणजे प्रॉपर प्लॅनिंगनीच ही गोष्ट केली आणि सगळ्यात छान म्हणजे आम्ही गोव्याला होतो त्यावेळेस आणि हं. गोव्याला ट्रिपमध्ये असताना शेवटचा दिवस होता आमच्या ट्रिपचा आणि तिथेच तिने मला सांगितलं आणि म्हणजे अपेक्षित जरी असलं तरी मग शब्दात नाही सांगता येणार अशी ती मोमेंट होती. म्हणजे एका एका पॉइंटला तुम्हाला विश्वास बसतो, एका पॉइंटला बसत पण नाही. अरे हे खरंच होतंय का? आणि एकदम असं तुम्ही विचार करायला लागता, की अरे कसं होणार आता पुढे? म्हणजे खूप एक्साइटमेंट, खूप वेगवेगळ्या इमोशन्स एकाच वेळेस तुमच्या हं. डोळ्यासमोर असतात. त्यामुळे ती खूपच ग्रेट मोमेंट होती आणि त्यानंतरची त्याच्यापेक्षाही म्हणजे कळस चढतो ते म्हणजे जेव्हा म्हणजे प्रॉपर त्याचा असा बिल्टअप होतो, की तुम्ही बाहेर वाट बघत असतात हो. आणि बाळाच्या रडण्याचा जोरदार आवाज ऐकू आला. छातीत असं कसंतरी होतं, की अरे हे माझंच आहे. त्याचा आवाज मी पहिल्यांदा ऐकतोय आणि जेव्हा पहिल्यांदा दाखवलं म्हणजे ते खूप ब्लर दिसायला लागलं कारण खूप आनंदाश्रू डोळ्यामध्ये खरंय. आले आणि सगळेच नाचत होते आणि याची गंमत अशी आहे, की आपल्याला माहिती आहे बरं का, की आता बाळ येणार आहे, इतके 9 महिने आपण काळजी घेतो. हो, तरी हो. ती ती जी मोमेंट आहे ना, ती खरंच म्हणजे आपण शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे कायम आयुष्यामध्ये लक्षात राहील असा असा तो क्षण होता. हेच ऐकायचं होतं कारण बाबाची साइड पण दिसावी हे कुठेतरी होतं आणि ॲक्चुअली ती मोमेंट जगताना काय वाटलं? अगदीच आणि ते जेव्हा आपल्या बाबतीत घडतं ना, तेव्हा वेगळं म्हणजे आता इव्हन मी चित्रपटांमध्येच बघतो ना आपण हे, की बाबा मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ आणि मग नाचतात दिसतात, डोळ्यातनं पाणी. मला वाटायचं की हां, म्हणजे आहे आनंदाचं, पण माहिती आहे ना तुम्हाला ऑलरेडी म्हणजे तुम्ही चान्स घेणार आहात आणि एवढं काय असं मला वाटायचं. पण जेव्हा ते माझ्या बाबतीत जेव्हा झालं, तेव्हा मला कळलं की खऱ्या अर्थाने जेव्हा स्वतः आपल्याकडे मूल येणार आहे, माझं मूल येणार आहे, हे जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा नाहीच म्हणजे तुम्ही नाही सांगू शकत आणि ते जेव्हा या जगात येतं मूल, तेव्हा ते हं, काय मला हं. असं वाटतं की हे नैसर्गिक आहे. आपोआप तुमचं मन ओढतं त्याच्याकडे प्रचंड. अगदीच. प्रचंड प्रेम निर्माण होतं. ते ते आय थिंक नैसर्गिक आहे हे सगळं. दैवी आहे खूप ते असं मला वाटतं. मला वाटतं उर्मिलानी तेही मला वाटतं कॅप्चर केलेलं आहे ती मोमेंट हो. सुद्धा कारण मी तुमच्या वॉलवरती पाहिलं होतं. बेस्ट आहे पण ही कन्सेप्ट खरंच आवडली. म्हणजे मला असं वाटतं, की आपण ह्याच्यातनं पालकांना हा पण एक टिप आपण देतोय जाता-जाता, की तुम्ही अशाही गोष्टी करू शकता, की ज्या यू कॅन चेरिश फॉर लाईफटाईम राइट? अगदी, अगदी, अगदीच. फारच छान, फारच छान. आणि मुळात तुझ्याबरोबर हा एपिसोड जो करायचा होता त्याच्या मागचा उद्देश मी म्हटलं तसं, की होणाऱ्या किंवा नुकत्याच झालेल्या बाबाची कहाणी जाणून घ्यायची आहे. ते मनातच राहते बरेचदा म्हणजे बाबाचं काय म्हणणं आहे किंवा बाबाला काय वाटतं. बरोबर. पूर्ण सगळ्या प्रोसेसमध्ये ना या बाबाचाही रोल तितकाच महत्वाचा आहे असं मला वाटतं. तर ही अगदी. जबाबदारी घेताना तुझा माइंडसेट काय होता? याबद्दल थोडंसं सांग? हो, म्हणजे आता तू जसं म्हणलीस, की आपल्याकडे वडिलांचं विचारलं जात नाही किंवा या बाबतीत आईचंच सेक्शन असं आपल्याकडे ठरवलं गेलं. हं. त्याचं कारण पण असं होतं असं मला वाटतं, की आधी कसं, की ज्या बायका आहेत त्या घरीच आणि पुरुष जो आहे हा बाहेर जाऊन काम करणार आणि तो पैसे हं, कमावणार. हं. त्यामुळे असं ते प्रॉपर सेग्रीगेट केलं होतं, की बाबा म्हणजे वडिलांनी काय तर बाबा त्याच्यात जे फायनान्शियल किंवा या हो, गोष्टी आहेत ना त्यासाठी हो. धावायचं, पळायचं आणि आई सगळं ते घरातलं सांभाळणार. पण मला असं वाटतं, की आता म्हणजे आपला समाज बदलतोय, की जी खूप चांगली गोष्ट आहे, की आई आणि वडील दोघंही काम करतायत. त्यामुळे जसं आई थोडीशी मुलाची वडील पण होते, तसाच वडिलांनी सुद्धा थोडी त्याची आई पण व्हायला पाहिजे. म्हणजे ही वाह! गोष्ट जी आहे, ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. म्हणजे आता वी आर प्रेग्नंट हा मला खूप आवडतं. आय एम प्रेग्नंट नाही म्हणत. आता आपण वी आर प्रेग्नंट म्हणतो. फिजिकली तो ताण जो आहे किंवा ज्यातनं हो. जाते स्त्री, ते तर आम्ही शेअर नाही करू शकत. पण बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या या शेअर करायलाच पाहिजेत आणि मला असं वाटतं ही दोघांची जबाबदारी आहे. म्हणजे कधीतरी स्त्रीला बाहेर जाऊन काम करावं लागणार आहे. त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे आई होऊन त्याला सांभाळायचं आहे, असं आहे.
त्यामुळे मला हं. वाटतं की ही इक्वली डिस्ट्रिब्युशन आहे. त्यातही काही गोष्टींमध्ये आईच हो, लागते. हो. पण तरी मला वाटतंय की निदान डायपर्स तरी बदला त्याचे व्यवस्थित, ते तरी करू शकतो आम्ही. त्यामुळे मला असं वाटतं की ही दोघांची मिळून जबाबदारी आहे. ही एकट्या आईची जबाबदारी नाहीये आणि हं. आता तर ती इक्वल डिस्ट्रिब्युशनच झालं पाहिजे दोघांचं. तर ते छान हेल्दी पेरेंटिंग खऱ्या अर्थाने असं मला वाटतं. मला तू आत्ता जे म्हणलास ते वाक्य खरंच आवडलं, की आईनी पण थोडंसं वडील व्हायला पाहिजे आणि वडिलांनी पण थोडंसं आई व्हायला पाहिजे आणि हेच अंडरस्टँडिंग मला असं वाटतं, की बाळाच्या अपब्रिंगिंगमध्ये खूप जास्ती मॅटर करतं. मला आता यानंतर तुला असं विचारायचं आहे, हं. फायनान्शियल प्लॅनिंग तर करतातच म्हणजे सगळेजण. पण मला एक थोडासा वेगळा प्रश्न तुला असा विचारायचा आहे, की मेंटल प्लॅनिंग करणं पण खूप गरजेचं आहे. तर याबाबतीत तुझं काय मत आहे? अगदीच, अगदीच. म्हणजे खूप गरजेचं आहे. कारण फायनान्शियल प्लॅनिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण नाही म्हटलं तरी तुम्ही ज्या गोष्टी त्याला प्रोव्हाईड करणार आहात, त्याची आपली हं. किती कुवत आहे, या सगळ्या गोष्टींचं नाही म्हटलं तरी नवीन व्यक्ती घरामध्ये येणार आहे. आणि जर आपण त्याला खूप चांगल्या प्रकारे जर त्याचं पालन-पोषण करायचं असेल, तर फायनान्शियल आहे. पण मेंटल प्लॅनिंग मला असं वाटतं, की बाकी सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होतात. जर तुम्ही मेंटली व्यवस्थित हं. त्यातनंही तुम्हाला सरप्राइजेस मिळणार आहे, त्यातही तुम्ही चुका करणार आहात. हो, पण मला असं वाटतं, की दोघांनी सेम पेजवर असणं खूप गरजेचं आहे. हो. तेव्हा जर दोघांनी बोलून या गोष्टी जर नीट सॉर्ट आउट केल्या असतील ना, की बाबा नवीन व्यक्ती आल्यावरती काय-काय बदल होणार आहेत, मग खरंय, कामामध्ये कसे बदल करायचे आहेत. जसं आपण ना, काम आपलं प्रोजेक्ट असतो तेव्हा आपण कसं प्लॅनिंग करतो या सगळ्या गोष्टींचं. खरंय. तसं यामध्ये टीम आहे शेवटी म्हणजे आई आणि वडील ही दोघांची मिळून टीम आहे आणि त्यात तिसरा पण ॲड होणार आहे. त्यामुळे बरोबर. टीम म्हणून काम करायचं असेल तर तशा पद्धतीने प्लॅन करायला पाहिजे आणि मेंटली प्लॅनिंग म्हणजे मला असं वाटतं खूप सारं बोललं पाहिजे एकमेकांशी. कारण गोष्टी बोलूनच सॉर्ट आउट होतात. मी किती वेळ त्याला देऊ शकणार आहे, मग तू कुठला वेळ देणार आहेस. या ज्या सगळ्या गोष्टी असतो ना, ज्या आपण म्हणतो ना, की मायक्रो मॅनेजमेंट आपण म्हणतो ना, ऑफकोर्स ह्या बदलतात. नंतर वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला हो, फेस कराव्या लागतात. पण हो. एक साधारण तुम्ही प्लॅनिंग केलत ना या गोष्टींचं, बसून व्यवस्थित, तर नंतर खूप सोपं होतं. नंतर तुम्हाला खूप जास्त सरप्राइजेस नाही मिळत. त्यामुळे तुम्ही हं. प्रिपेअर राहता प्रत्येक गोष्टीसाठी. त्यामुळे मला असं वाटतं, की मेंटल प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे आणि मेंटल प्रिपरेशन नंतरही याची तयारी ठेवायची, की हो मी चुकणार आहे आणि चुकातनं शिकून परत त्या सुधारून पुढे जाणार आहे. असं ते आहे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतंय, की दोघांनी बोलणं याच्याबद्दल हेच सगळ्यात मोठं मेंटल प्रिपरेशन मला वाटतं कधीही. मस्त, मस्त. आत्ता तू बोलता-बोलता जसं म्हणालास ना, दोघांनी एकमेकांशी बोलणं किंवा त्या बाबतीत आपण कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेणं, की कोण काय करणार आहे. हं. हे तर आहेच, पण बाळ होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर जे फादर्स आहेत, तर त्यांनी काय-काय प्रिपरेशन्स करायला पाहिजेत? म्हणजे त्या प्रोसेसमध्ये त्यांचा कसा सहभाग असायला पाहिजे असं तुला वाटतं? आयुष्य बदलणार हे तर पहिलं पक्कं ठरवायला पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टीच फॉर हं, एक्झाम्पल मी आधी माझ्या मित्रांबरोबर किंवा कामाव्यतिरिक्त माझा वेळ जो मी स्पेंड करत होतो, तो मला आता करता येणार नाहीये. कारण बाळ ही माझी आता प्रायोरिटी असणार आहे. हे हं, पहिलं ठरवलं पाहिजे. आणि मुळात प्रत्येक गोष्ट ही फेज असते, असं मला वाटतं. म्हणजे हं. जसं की म्हणजे हे मलाही वाटत होतं की चान्स घ्यायच्या आधी, हां, हं, की अरे बापरे! मग माझं सगळं स्वातंत्र्यच निघून जाईल. बापरे! मी ज्या पद्धतीने ट्रॅव्हल करत होतो, मी ट्रॅव्हल करू शकणार नाही. अरे गोष्टी सगळ्या बदलतील. आता जसं आम्ही पहाटे बिंज वॉचिंग करून सीरीज बघायचो हं, ते बघता हं. येणार नाही. कारण सगळी प्रायोरिटी ही जी आहे पूर्णपणे बाळ, अशी याच्यावरच जाणार आहे, कामाव्यतिरिक्त जी आहे ती. असं त्यामुळे मला असं ना तसं दडपण वाटायचं. पण आत्ता मी बघतोय तर खूप छान गोष्ट आहे ही. कारण कसं आहे माहिती का, की ते बाळ जे हे दर दिवशी मोठंच होत जाणार आहे. हं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट फेजनुसारच आहे. म्हणजे जसं की आत्ता पूर्णपणे त्याला आमचं अटेन्शन आवश्यक आहे. पण नंतर-नंतर असं होणार आहे, की त्याचं आयुष्य असणार आहे, त्याचं जग असणार आहे. त्यामुळे ही जी वेळ आहे ही परत नाही येणार आहे. त्यामुळे खरंय. हा जो त्याचा वेळ आहे ना, म्हणजे आज तो पहिल्यांदा खरं सांगायचं तर काल तो पहिल्यांदा असा बोलायला लागला. म्हणजे रिएक्ट करतोय. आम्ही जे बोलतोय तो आवाज काढतोय, हां, हुंकार हां. देतोय. हे त्याचं हं, कालपासून चालू झालं. तर ते इतकं छान होतं ना आमच्यासाठी. हे नवीन होतं ना आमच्यासाठी पूर्णपणे. हे जे असे हं. मोमेंट्स आहेत ना, ते मी मिस नाही करायला पाहिजेत. आणि मग त्याच्यामध्ये जो त्याला वेळ द्यायला लागतोय ना, तर तो वेळ मी त्याला पूर्णपणे दिला पाहिजे. आणि मेंटल प्रिपरेशन मी हेच सांगेन, की तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे, हे पक्कं डोक्यात ठेवायला पाहिजे. आधी जशा गोष्टी होत्या, हं, तशा गोष्टी हं. राहणार नाहीयेत. आणि त्याच्यासाठी पूर्णपणे तयारीनिशी तयार राहायला पाहिजे, की जसं मी आधीच्या वेळेस माझ्या काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील. इव्हन काम सुद्धा मी आधी जितक्या वेळ करत असेन, हो. त्यात मला काय गोष्टी कराव्या लागतील, काय पद्धतीचं मॅनेजमेंट करावं लागेल, बाकीच्या लोकांना काय पद्धतीचा वेळ द्यावा लागेल.
हे सगळं ठरवायला लागणार आहे आणि मला असं वाटतं, की काम आणि मग बाळ या 2च गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायला लागणार आहे आणि ते पण फेजनुसारच असणार आहे. असं नाहीये, की हे आयुष्यभर असंच राहणार आहे. नंतरही या गोष्टी बदलणार आहेत. आता माझं आधीसारखं आयुष्य नाहीये आणि ते नसलं तरी हे पण छानच आहे. म्हणजे असं नाहीये, की काहीतरी दडपण येतंय माझ्यावरती, माझं स्वातंत्र्य संपतंय. तर असं नाहीये. ही पण ह्याच्यातली पण प्रत्येक फेज ही आपण एन्जॉयच करणार आहे आणि ती कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे पुढे सुद्धा, असं मला वाटतं. मस्त, मस्त. जसं तू मगाशी म्हणलास तसा तोही एक पॉइंट असतो, की तो जो डायलॉग असतो ना, की नंतर आपण कसं मॅनेज करणार आहोत. तर बरोबर. ह्याच्यावरती डिस्कशनच झालेलं नसतं आणि मग अगदीच. अचानक असं होतं, की ज्यावेळेला ती जबाबदारी येते, जेव्हा ते बाळ हातात येतं आपल्या आणि तेव्हा हं. कॉन्फ्लिक्ट्स यायला पण सुरू होतात किंवा ते मॅनेज न झाल्यामुळे ना कुठेतरी दडपण येतं त्या गोष्टीचं आणि मग बरोबर, ती फेज नाही एन्जॉय केली जात आणि तेव्हा बरोबर. खूप नव्या गोष्टींची जाणीव पण होत असते, की जसं तू आत्ता सांगितलंस, की तुझ्यामध्ये एक बदल झाला, तुझ्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला. तू मला एखादा असा प्रसंग सांगू शकशील का? तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का, की "अरे, मला ह्या गोष्टीची जाणीव खूप नव्याने झाली आहे, म्हणजे आधी असं वाटलं नव्हतं, पण आता मी असा विचार करायला लागलोय." असा काही एखादा प्रसंग आठवतोय का? सांगता येईल का? म्हणजे आता मला खरं तर आजचंच मला सांगता येईल असं, की आज म्हणजे शनिवार, रविवार आणि आज लाँग वीकेंड असल्यामुळे मी हां. रेग्युलरली बॅडमिंटन खेळतो आणि माझ्या बॅडमिंटनचा खूप छान ग्रुप आहे आणि ते सगळेजण फार्म हं. हाऊसवर अलिबागला 2 दिवसासाठी चालले होते. तर त्यांनी ओके. मला विचारलं आणि ते मला म्हणले, की "अरे, आपण जाऊयात ना आणि परत नाही जमणार आहे किंवा चल, 1.5 दिवसाचाच प्रश्न आहे. अरे, बाळ तर आहेच आता." तर हं. खरं सांगायचं तर उर्मिला या बाबतीत प्रचंड ओपन आहे आणि आम्ही दोघांनी ना आम्ही कुठल्याच बाबतीत एकमेकांना कंपल्शन करत नाही. त्यामुळे ना तसं बर्डन वाटत नाही. पण मीच त्यांना स्पष्टपणे सांगितलं, की "अरे नाही, मी नाही येणार आहे." कारण मला हं. असं झालं, की मला बऱ्याच दिवसानंतर लाँग वीकेंड मिळालाय. मला माझ्या बाळाबरोबर टाईम स्पेंड करता येईल ग्रेट. आणि याचं शून्य रिग्रेट आहे मला. म्हणजे हं. अजिबात मला कुठेही असं वाटलं नाही, की "अरे बापरे! मी मिस करतोय" आणि असं. नंतर तो मोठा होईल, त्याला घेऊन जाईन किंवा ट्रिपला मला कधीही जाता येईल. पण काल जो ते पहिल्यांदा बोलला, म्हणजे त्यांनी हां. हुंकार पहिल्यांदा दिला, तो प्रयत्न करत होता. तर ते मी मिस केलं असतं. मला या गोष्टीची जाणीव म्हणजे माझी पुतणी जी आहे, ती पहिलं 1 हं. वर्ष हं. आमच्याकडेच राहायला होती आणि त्यावेळेस ना, म्हणजे मला अजूनही आठवतंय हां. ती जेव्हा खूप बाळ होती ना, तेव्हा मग आम्हाला असं सारखं व्हायचं बरं का, की "अरे यार, जेवायला जायचंय, पण ती उठेल का?" किंवा हां. असं खूप वाटायचं. आणि आता जेव्हा ती खूप मोठी झाली, आता ती 12 वर्षाची आहे आणि तिला ओके. टीनेजरमध्ये तिने प्रवेश केलाय. तर ते हं. तिचं जग आहे, तिच्या मैत्रिणी आहेत. तिला काही आमची गरज आता नाही. तिच्या मस्त हॉबीज आहेत. तर ना, मला अजूनही तिच्या त्या मोमेंट्स आठवतात आणि त्या मी मिस करतो, हं. की अरे, तेव्हा खूप मजा होती. जेव्हा वेदा खूप लहान होती ना, तेव्हा तिला हां. खेळवायला खूप मजा यायची. त्यावेळेस ते बर्डन वाटायचं. पण आत्ता मी ते मिस करतो. पुढे आयुष्यात परत भूतकाळात जाता येणार नाहीये. मला या गोष्टीचा कधीच रिग्रेट नाही राहिला पाहिजे, की ते मी मिस केलं. एक्झॅक्टली. त्यामुळे हा माझ्यातला खूप मोठा चेंज वाटला. मी झटक्यात काही विचार न करता सांगितलं, "नाही, शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस मिळतायत. मी येणार नाही." आणि मी आनंदाने हं. हा वीकेंड इथे बाळासोबत माझ्या आणि फॅमिलीसोबत घालवतोय. हा हा खूप मोठा चेंज आहे, असं मला वाटतं. आणि परत त्याचं मूळ परत, की मेंटली मी प्रिपेअर असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना, हे हं. मी छान एन्जॉय करू शकलो. आम्ही या बाबतीत खूप छान बोलून, एकमेकांशी वेळ घेऊन आम्ही चान्स घेतला. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे लग्न हां. आणि बाळ आहे ना, ते झाल्यावर सगळं सुधारलंय. अशा हो. पद्धतीने लोकं घेतात. जसं काही ते ऑटोमॅटिकलीच होईल. असं नाहीये. खरंय. आणि चान्स घेताना पण आपल्याला असंच वाटत असतं. कारण लग्न करताना पण आपल्याला असंच वाटतं ना, की "अरे बापरे! आत्तापर्यंत इंडिव्हिज्युअल बरं होतं. आता जबाबदारी येणार आहे." किंवा हं. बाळ होताना पण असं नकोच वाटतं. कारण आपल्याला कधीच कुठलीच जबाबदारी नको असते. कुठलाच चेंज आयुष्यात हं. आपल्याला नको हं. असतो. पण शेवटी अनकम्फर्टेबल जे चेंज असतात, तेच तुम्हाला प्रोग्रेसकडे कुठेतरी लीड करतात, असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं, की मेंटल जर तुमचा व्यवस्थित असेल, तर नंतर तुम्ही प्रत्येक दिवस एन्जॉय करता आणि हा मला माझ्यातलाच खूप मोठा चेंज वाटला. हां. ग्रेट, ग्रेट. मला असं वाटतं, की हेच स्वीकारलेलं पालकत्व म्हणू शकतो आपण ह्याला, की मनापासून स्वीकार केलेला असला त्या गोष्टीचा, एक्सेप्टन्स असला, की हो मला मनापासनं आई किंवा बाबा व्हायचंय. तेव्हाच मला वाटतं अशा आपल्याकडनं प्रतिक्रिया येतात. नाहीतर मग ते मी मगाशी जसं म्हणलं तसं, की अचानक बाळ हातात आल्यानंतर काय करायचं तेच कळत नाहीये आणि त्याच्याशी कसं डील करायचं हेही कळत नाहीये. हो आणि आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे बऱ्याच वेळा हे ना म्हणजे ती ड्युटी ते करायलाच पाहिजे, असं करून चान्स घेतला जातो किंवा प्रेग्नन्सीच्या हो. दरम्यान सुद्धा असं ते असतं, की बाईने बिचारच राहिलं पाहिजे आणि रिसिव्हिंग एंडलाच राहिलं पाहिजे.
आणि त्यावेळेस ना इतर लोक पण सतत तुमच्यावर असं बर्डन टाकतात. म्हणजे मला हं, हं. इतक्या लोकांनी मला ना, "बाळ होऊ दे, मग कळेल" किंवा "आत्ता फिरताय, नंतर बघ सगळं कसं होईल." सतत मग असं घाबरवलं जातं आपल्याकडे, की "अरे, हे सगळं बदलणार आहे तुझं." पण ना, हं. म्हणजे आम्ही म्हणजे प्रेग्नन्सीचा प्रत्येक दिवस उर्मिलाने खूप तो एन्जॉय केला. आणि ऑफ कोर्स फिजिकल चॅलेंज होते, बाकीच्या गोष्टींचे हार्मोन्सचे चॅलेंजेस असतात. पण आता परत ती प्रेग्नन्सीची फेज तिच्या आयुष्यात परत येणार नाहीये. हो. त्यामुळे आम्हाला असं वाटतं, की ती प्रत्येक फेज आहे ना आयुष्याची, ती तुम्ही खऱ्या अर्थाने छान पद्धतीने एन्जॉय केली पाहिजे. आत्ता पण तो जे आम्ही त्याला खेळवत होतो, तर ती हं. फेज एन्जॉय करायची आहे. त्यामुळे खरंय. आपल्याकडे असं खूप काही घाबरवलं जातं एकमेकांना. तर मला असं वाटतं, की पहिल्यांदा ज्यांना पालक व्हायचंय, तुम्ही जर तयार असाल ना, असं हं. अजिबात घाबरण्यासारखं काही नाही. मला असं वाटायचं, की अरे मी कसं मॅनेज करीन, पण होतायत गोष्टी मॅनेज. असं नाहीये म्हणजे असं मला वाटतं. आता ॲक्चुअली तू म्हणलास ते तेव्हा माझ्या डोक्यात त्याच वेळेला हाही प्रश्न आला होता. जसं अ, तू म्हणलास, की अनेक गोष्टी नव्याने घडतात आणि आधी बर्डन असतं, की कसं जमेल, काय जमेल, पण ते आपण करतो किंवा आपल्याला ते आपल्याकडनं होतं. त्या सगळ्यामध्ये सुद्धा ना, एक अशी थोडीशी एक जाणवणारी भावना असते, की बाबा सगळं नीट होईल ना किंवा आपल्याला नीट हं. जमेल ना किंवा थोडीशी भीती पण असते मनामध्ये. म्हणजे जी आता पालक आपण होणार आहोत म्हणून जी भीती वाटते, त्या भीतीशी कसं डील करा असं तू म्हणतेस? हां, जबाबदारी कशी आपल्याला जमेल घ्यायला किंवा नीट होईल ना सगळं, आपल्याला हे सगळं जमेल ना, हा जो एक थ्रेट असतो ना, बऱ्याच पालकांच्या मनात तो जाणवतो. तर त्या बाबतीत त्यांनी कसं डील करावं आणि एकमेकांना कसं सपोर्ट करावा त्यांनी, पार्टनर्सनी? टीम म्हणून जर काम केलं तर खूप गोष्टी सोप्या होतात. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मला भीती वाटतेय, मला दडपण येतंय या गोष्टीचं. इथपासून सुद्धा गोष्टी जर एकमेकांशी बोलल्या गेल्या ना, तर समोरचा तुम्हाला खूप छान पद्धतीने हं. सोल्युशन मी म्हणणार नाही, पण तो तुम्हाला छान कम्फर्ट देतो. म्हणजे दडपण वाटणं ही अगदी साहजिक म्हणजे मलाही वाटत होतं. रादर म्हणजे मी स्वतः उशीर करत होतो चान्स घ्यायला. म्हणजे उर्मिला तयार होती. पण मग मी म्हटलं, की "अगं अजून 1 वर्ष घेऊ." असं माझ्याकडनं होतं. खरं तर म्हणजे अच्छा. मी लांबवत होतो. म्हणजे मला एका पॉइंटला उर्मिलाने असं विचारलं, की "अरे, वय काय आपलं थांबणार नाहीये. त्यामुळे हं. आपण कधीच व्हायचं नाहीये का? तसं ठरवूयात मग." कारण तू जर हां. नंतर म्हणलास तर असं नाही होणार आहे. त्यामुळे घेतलं तर आता आपण लवकर घ्यायला पाहिजे. नाहीतर मग कधीच नको घेऊयात. असं तिने जेव्हा असं अल्टिमेटम दिलं तेव्हा मला झालं, की ओके ठीक आहे घेऊयात. त्यामुळे हं. मी सुद्धा स्वतः अजिबात प्रिपेअर्ड नव्हतो किंवा मला असं वाटत होतं, की अरे गोष्टी बदलतील किंवा असंच होतं. तर मी हां. परत तेच सांगेन, की या दोन्ही गोष्टी आहेत. एकतर तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड व्हायलाच पाहिजे. पण ॲट द सेम टाईम बऱ्याच गोष्टी या नंतर सुद्धा सुरळीत होतील याच्यावरती तुम्ही हं. विश्वास ठेवला पाहिजे. हं. कारण म्हटलं ना, की तुम्ही आता पाण्यात मी असा पोहणार आहे, मी असा हात मारणार आहे, असं करणार आहे, असं आपण जगायचं ठरवलं. ॲक्चुअली हो. पाण्यात पडल्यावर गोष्टी वेगळ्या असतात. पण याचा अर्थ असा आहे का, की काहीच तुम्ही प्लॅन करायचा नाहीये, असं नाहीये. तुम्ही फायनान्शियली, मेंटली सगळ्या गोष्टी विचार-विनिमय करून, सगळ्या बोलून, ठरवून, स्वतःच्या मेंटली ठरवून गोष्टी करायलाच पाहिजेत. पण मी म्हणलं तसं, की झाल्यावरती म्हणजे मी जितका बाऊ केला होता गोष्टींचा, ते मला तेवढं नाही वाटत आहे. म्हणजे मला असं वाटतं, की अरे जमतंय मला. म्हणजे नाहीये ऑफ कोर्स चॅलेंजिंग हां. आहे. मी काही नाही हं. असं म्हणत नाही. मी म्हटलं तसं, की आपल्याकडे घाबरवतात खूप, की अरे सगळ्याच गोष्टी संपणार आहेत. बघ आता म्हणजे मला सुद्धा, की "अरे बघ आता रात्री नुसत्या जागायला लागतील, आता झोप विसरून जायचं आयुष्यातनं." असं वगैरे आपल्याकडे खूप असं आवडतं लोकांना. लग्नाच्या वेळेस पण लोकं खूप घाबरतात. "संपला हा तुझा आता सगळं." असं आपल्याकडे एक ना हे आनंद पूर्णपणे घेऊन देत नाहीत त्या गोष्टीचा, की त्यातही वेगळा आनंद आहे हे आपल्याला कोणी सांगत नाही. आणि मला असं वाटतं, की आता गोष्टी खूप तशा सोप्या आहेत. आधी कसं होतं माहिती का? आपल्या आई-वडिलांच्या काळामध्ये सर्व्हायव्हल हा खूप मोठा एक मुद्दा होता. म्हणजे खूप सगळे रिसोर्सेस लिमिटेड होते. पैसे कमवण्याचे असतील, ज्या पद्धतीने समाज आपला पूर्णपणे ओपन नव्हता. गोष्टींच्या जबाबदाऱ्या म्हणजे घरच्यांच्या जबाबदाऱ्या खूप असायच्या. फॅमिलीच्या, नातेवाईकांच्या. आता तसं नाहीये. आता बऱ्याच फॅमिलीज न्यूक्लिअर होतायत. प्रत्येक जणाला फक्त स्वतःच्या कुटुंबापुरताच विचार करायचा आहे. त्यामुळे आधी हे खूप चॅलेंजिंग होतं. प्रत्येक जी नवीन येणारी पिढी आहे ना, त्याला जास्त इन्फ्रास्ट्रक्चर मिळतंय, जास्त फॅसिलिटीज मिळतायत. त्यामुळे त्यांची वाढ जास्त चांगल्या पद्धतीने होतीये. त्यामुळे आपली चॅलेंजेस ही खूप सोपी आहेत. आपल्या आई-वडिलांचा जर आपण विचार केला तर. या सगळ्या गोष्टी बदलतात आणि ते का बदलतायत? कारण फायनान्शियल स्टेबिलिटी पण वाढतीये किंवा बाकीच्या तुमच्या जबाबदाऱ्या पण कमी होतायत. त्यामुळे मला असं वाटतं, की आता चॅलेंजेस वेगळ्या पद्धतीची आहेत. म्हणजे मी काय असं नाही म्हणणार, की एकदम गेली आहेत किंवा कमी आहेत. आता आताची चॅलेंजेस वेगळी आहेत. पण कसं आहे, की सर्व्हायव्हलचे तर चॅलेंजेस तुमच्यापुढे नाही. जे अगदी बेसिक जगण्याचे सर्व्हायव्हलचे चॅलेंजेस त्यांच्यापुढे होते. आपल्यापुढे ते काहीच नाहीयेत. आपल्याला फक्त बाळाला सांभाळायचं चॅलेंज आहे. आणि मला असं वाटतं, की मूल जसं वाढतं ना, तसं आपण पण माणूस म्हणून वाढतो. आपल्यातल्या खूप साऱ्या शक्यता बाहेर येतात, ज्या पालक म्हणून येतात बाहेर. माणूस म्हणून आपण खूप ग्रो होतो, पालक झाल्यावरती.
तुम्ही स्वतः खूप ग्रो होता. त्यामुळे मला असं वाटतंय, की भीती ठेवायचं कारण नाही. जर तुम्हाला वाटत असेल, तर गो फॉर इट आणि बऱ्याच गोष्टी या झाल्यावरती तुम्हाला कळतील. आता मला ना थोडासा एक नाजूक असा म्हणू शकतो, असा एक प्रश्न माझ्या डोक्यात आहे, की आई-बाबा होणार आहात हे कळतं, कन्सीव्ह होते तुमची पार्टनर. तर तेव्हा ना एक फेज असते, की त्यामध्ये तिच्यामध्ये खूप मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही चेंजेस ॲट अ टाईम होत असतात. आणि त्या काळात त्या बरोबर. खूप हळव्या झालेल्या असतात, ज्या बायका असतात त्या किंवा त्यांचे मूड स्विंग्स खूप होतात. तर हो. बरेचदा ना हे इमोशनल मॅनेजमेंट कसं करायचं आपल्या पार्टनरचं आणि आपलं स्वतःचंही, तर हे हं, खूपदा मुलांना चॅलेंजिंग वाटतं, की अरे कसं आता म्हणजे ही एकदम रडायलाच लागली आहे किंवा एकदम जोरात चिडली हं, आहे माझ्या अंगावर किंवा हं, अचानक तिला ती बोलतच नाहीये माझ्याशी किंवा तिला खूप आता हं, फिजिकली ॲक्चुअली काहीतरी त्रास होतोय. जसं तू मगाशी पण म्हणलास, की हार्मोनल चेंजेस असतात किंवा काय, तर त्याच्यामुळे हं, थोडंसं मेडिकेशनमुळे पण काही त्यांना त्रास होत असतात. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या पार्टनरला कसा सपोर्ट केला पाहिजे याबद्दल तू काय सांगशील होणाऱ्या बाबांना? हं, हं. खरं सांगायचं तर म्हणजे उर्मिलाचे मूड स्विंग्स झाले नव्हते अजिबातच. म्हणजे अच्छा. ॲक्चुअली ते तिला पण सरप्रायझिंग होतं खूप. कारण मी म्हटलं तसं की प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी असते. कारण हं, प्रत्येकाचे चॅलेंजेस प्रेग्नन्सीचे वेगवेगळे असतात. त्यामुळे त्याला असा काही सेट पॅटर्न कुठलाच नाहीये. पण मला स्वतःला असं वाटतं, की म्हणजे मूड स्विंग्सच्या बाबतीत असेल किंवा फिजिकल ज्या गोष्टी हं, चॅलेंजिंग असतात हं, प्रेग्नन्सीमध्ये, हं, त्यावेळेस मला असं वाटतं, की आपली म्हणजे तिच्या पार्टनरची जबाबदारी अशी आहे, की तिला शक्यतो सर्व प्रकारचा कम्फर्ट द्यायला पाहिजे, हं. असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये कुठल्याच तिच्या चिडण्याला किंवा तिच्या कुठल्याच गोष्टीला लॉजिक शोधत बसायचं नाहीये, असं मला वाटतं. एक्झॅक्टली. कारण लॉजिक तुम्ही नाही शोधू शकत त्याच्यामध्ये. कारण लॉजिक शोधलत ना, त्याला काही अर्थ नाही. तिला ते वाटतंय, ते तिला वाटतंय. त्याच्यावरती आपण काय आता याच्यावरती मी तिला काय गोष्ट प्रोव्हाईड करू, की ज्यामुळे तिला हं, कम्फर्ट मिळेल. फक्त मग सोल्युशनचा विचार करायचा आहे. हे का होतंय? ते ती तसंच का करतीये? या कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. आणि मी परत हं. म्हटलं तसं, की ही फेज आहे. 9 महिन्यानंतर ते बाळ येणार आहे. त्यामुळे असं नाही आहे, की ते कायम मूड स्विंग्स तिचे राहणार आहेत. हो. आणि हे किती छान आहे माहिती जर तुम्ही तिचे मूड स्विंग्स ते हँडल केलेत छान पद्धतीने, हे तिला आयुष्यभर लक्षात राहणार आहे, की त्यांनी खूप छान पद्धतीने माझे मूड स्विंग्स माझे मॅनेज केलेत. त्यामुळे मला असं वाटतं, की त्या 9 महिन्यात तुम्ही खूप चांगल्या प्रकारे खऱ्या अर्थाने पालक तिचे व्हायला लागता. आणि अच्छा. ते होण्याची गरज असते. त्यात तेच आहे, की लॉजिक शोधायचं नाही. हे का होतंय वगैरे असं काही नाही. ते जसं प्रत्येक मूल वेगळं असतं ना, तसे प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी असते. काही मुलींना हं. छान झोप लागते, काही मुलींना अजिबात झोप लागत नाही, काही मुलींना खूप उलट्या होतात. आता उर्मिलाला पहिले 3 महिने मळमळण्याचं झालं, पण नंतर तिला अजिबातच मळमळण्याच्या गोष्टी नाही झाल्या. त्यामुळे त्यामध्ये तिला शक्यतो सर्व प्रकारचा कम्फर्ट देणं आणि जर काही वाटलं तर सतत बाकी कुठल्याही सल्ल्यांपेक्षा जर तुमच्या चांगल्या गायनाकोलॉजिस्ट असतील, तर त्यांचा सल्ला सतत घेत राहणं. हं. ह्याच 2 महत्त्वाच्या गोष्टी मला वाटतं. कारण बऱ्याच वेळा हे आपल्याला नाही कळत, पण तेच गायनाकोलॉजिस्ट म्हणजे आपण आपले कुठलेतरी तर्क लढवण्यापेक्षा थेट बाबा जर जास्त विकोपाला गोष्टी जात असतील किंवा थोड्या जास्त हे होत असतील, कधीही सल्ला घेणं चांगलं. म्हणजे तुम्ही निश्चिंत होता ना, की खरंय. ही नॉर्मल गोष्ट आहे. ही काही वेगळी गोष्ट नाहीये. पूर्णपणे ना मेंटली, फिजिकली सगळ्या बाबतीमध्ये पुरुषाने किंवा तिच्या मेल पार्टनरनी मी म्हणेन, पूर्णपणे तिला सपोर्ट करायला पाहिजे. जे ती म्हणेल ते असं प्रोव्हाईड करायला पाहिजे असं मला वाटतं. मस्त. पण अनफॉर्च्युनेटली कधी-कधी असं होतं, की सगळेच पार्टनर्स तेवढे अंडरस्टँडिंग नसतात. प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते. प्रत्येक मुलीला होणारा त्रास वेगळा असतो. सो त्याचा काही सेट पॅटर्न नाहीये. पण ऑफ कोर्स या 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या तू सांगितल्यास, की लॉजिक लावायचं नाही आणि तिला जे वाटतंय ते एक्सेप्ट करून मी आता काय करू शकतो ह्याच्यामध्ये एवढाच विचार करणं. आणि मला परत तेच म्हणायचं, की परत त्याच मूळ प्रश्नाकडे, की ही दोघांची जबाबदारी आहे ना. ती जर हं. फिजिकल घेतीये, तर तुम्ही निदान मेंटल तरी घेऊ शकता ना. कारण फिजिकल पूर्ण जबाबदारी मुलगी घेतीये. तेव्हा जेव्हा खरंय. तुम्ही वी आर प्रेग्नंट म्हणता, तेव्हा तुम्ही दोघं मिळून आहात. तुम्हाला काय त्या वेदनातनं जायचं नाहीये. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या त्या हार्मोन्सच्या भयानक ते जे अप एंड डाउन्स त्यातनं तुम्हाला हो, कशातनंच जायचं नाहीये. पोस्ट प्रेग्नन्सी पार्टममधनं त्याच्यातनं कशातनं तुम्हाला फिजिकल काही नाही म्हणजे ईश्वराने पूर्णपणे तिच्याकडे ती अख्खी जबाबदारी दिली हो. निदान तुम्ही मेंटल मॅनेज करू शकता असं मला वाटतं आणि ती काहीही अवघड नाही. म्हणजे त्याचं खरं तर चॅलेंजिंग हे स्त्रीसाठी आहे. पुरुषासाठी अजिबात चॅलेंजिंग नाही असं मला वाटतं. ग्रेट, ग्रेट. आता थोडासा एक प्रॅक्टिकल प्रश्न येतोय डोक्यामध्ये, की हं. अजूनही आपल्याकडे पॅटर्निटी लिव्ह ही मॅटर्निटीपेक्षा कमी असते. हो. थोडक्यात असं विचार केला आपण तर आईपेक्षा बाबाला लवकर कामावरती जायला लागतं. तेव्हाचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे
म्हणजे नवीन आता जे ॲडिशन झालंय फॅमिलीमध्ये त्याला वेळ देणं, त्याच्या हं, जबाबदारीच्या बाबतीत विचार करणं, प्लस हं. कामही मॅनेज करणं. तुझ्या बाबतीत तू हे कसं हँडल केलंयस? म्हणजे जेणेकरून इतर बाबा लोकांना त्याच्यामधनं काही गाईडन्स आपल्याला देता येईल का? की ही मॅनेज कशी करायची सिच्युएशन? अगदीच. म्हणजे खरं तर म्हणजे मी या बाबतीत खरं तर खूप पुण्यवान आहे, कारण मला माझ्या कुटुंबाचा खूप छान सपोर्ट आहे. हं, म्हणजे उर्मिलाचे आई-वडील असतील, भाऊ-बहीण, माझा भाऊ, माझी वहिनी, आई हं, माझी, हं. या सगळ्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. कारण कसं आहे, की नाही म्हटलं तरी तुम्ही दोघं मिळून नवीन मुलं असताना आमच्यासाठी पण सगळ्या गोष्टी नवीन होत्या ना. पहिल्यांदाच मग हो. प्रत्येकाची भीती वाटते ना आपल्याला. म्हणजे मला त्याला उचलताना पण भीती वाटत होती सुरुवातीला. हे सगळंच असतं. अशा वेळेस जर तुमचं कुटुंब छान तुमच्या बाजूनी असेल ना, सेट होईपर्यंत म्हणजे मला स्वतःला असं जाणवतंय, की आता 2.5 महिन्यानंतर बऱ्याच म्हणजे हं, पहिल्या 1.5 महिन्यापूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या बऱ्याचपैकी माझ्या सुधारतायत. उर्मिलाच्या पण सुधारतायत. तसं मला असं वाटतं, की हळू आपण इम्प्रूव्ह होतो. पण त्यासाठी तुमची कुटुंब व्यवस्था म्हणजे तुमचे आई-वडील आणि माणसांची खूप गरज लागते. मी स्पष्टपणे हं. सांगेन. फॅमिली सपोर्ट खूप गरजेचा असतो. मग बाळाला सांभाळणं असेल, परत आम्हाला पूर्णपणे म्हणजे एकत्रित हो, वेळ आम्ही जो घालवतोय, त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. दुसरं असं आहे, की सध्या जरा वर्क फ्रॉम होममुळे गोष्टी थोड्या सोप्या झाल्यात. हो. कारण त्यामुळे कसं होतं, की तुम्ही तुमचं काम ॲडजस्ट करू शकता आणि तसं ते ॲडजस्ट करून त्या पद्धतीने बाळाला तुम्ही वेळ देऊ शकता, असं आहे. आणि बाहेर जरी तुम्हाला कामाला जायचं असेल, तरी मी म्हटलं तसं, की जर वेळेचं प्रॉपर जर तुम्ही विभाजन केलत ना, की कुठल्या वेळेला मी घरी असणार आहे, त्यावेळेस मी पूर्णपणे बाळाची जबाबदारी घेईन. त्यावेळेस आईला असेल किंवा मुलीच्या आईला सुद्धा त्यांना थोडासा एक रिलीफ मिळू शकेल. आणि हं. जेव्हा मी कामावरनं परत येईन तेव्हा सुद्धा. म्हणजे अशा गोष्टी जर नीट केल्या तर मग त्याचं व्यवस्थित डिस्ट्रिब्युशन होतं. आणि आता मला वाटतं काही-काही कंपन्या थोड्या झाल्यात म्हणजे वडिलांना पण थोडी लीव्ह द्यायला हां, लागल्यात आता काही हां. कंपन्या. आणि वर्क फ्रॉम होममुळे मी म्हणत तसं की गोष्टी अजून सोप्या होतात. अगदीच, अगदीच. पण कधी-कधी असं होतं ना, की काही हं, लोकांना नसतो तो सपोर्ट किंवा ते बरोबर. कामाच्या निमित्ताने स्वतःची गावं किंवा शहरं सोडून दुसरीकडे आलेले असतात. तर अशा वेळेला त्यांना कुठेतरी हे चॅलेंजेस मला असं वाटतं नक्की जाणवत असतील, की आपण कसं हे मॅनेज करायचं किंवा त्याच्यासाठी कसा वेळ काढायचा ह्या गोष्टींसाठी. नाही म्हणून त्याच म्हणजे मी तुला म्हटलं तसं, की जेव्हा आपण म्हणत होतो ना, की मेंटल प्रिपरेशन किंवा प्लॅनिंग हां, जेव्हा एक्झॅक्टली. तुम्ही चान्स घेता, तर ते प्लॅनिंग करताना ह्या गोष्टीचा पण प्लॅन करायला पाहिजे, की आता मॅनपॉवर लागणार आहे आपल्याला. आता असं नाहीये, की सगळ्याच गोष्टी आपण दोघं नाही करू शकणार आहोत. आपल्याला हं. कुटुंबाची गरज लागणार आहे. म्हणजे साधी गोष्ट, की म्हणजे उर्मिलाचेच आई-वडील राहतात त्या बिल्डिंगमध्ये आम्ही शिफ्ट झालो. नवीन जे आम्ही ओके, घर घेतलं. ओके. याचं प्रिपरेशन आम्ही 1.5 वर्षापासूनच आम्ही शोधत होतो, की आम्हाला असंच घर हवं होतं. हं, म्हणजे माझा भाऊ, वहिनी, आई आणि उर्मिलाचे आई-वडील हे दोघंही अतिशय जवळ राहतात. अशा ठिकाणीच हं, नवीन मोठं घर हं, आपल्याला बघायचंय. हं. हे आम्ही प्लॅन करत होतो. कारण लगेच हाकेच्या अंतरावरती जर लोकं असतील, तर आयुष्य सोपं होईल. त्यामुळे हाही तुमच्या प्लॅनिंगचा एक भाग आहे, की तुम्हाला मॅनपॉवर लागणार आहे. तर तुम्ही तशा पद्धतीने नियोजन केलं तर गोष्टी सोप्या होतील. मी काय असं खरंय. म्हणणार नाही, की बाय युअर ओन तुम्ही करूच शकत नाही. तरीही खूप लोकं मॅनेज करतात. पण ते थोडंसं अवघड जातं. अगदीच, अगदीच. हां, हां. म्हणजे मला पण हे पटलं, की तू जसं म्हणलास, की आधीपासून ही गोष्ट प्लॅन केली पाहिजे, की बाबा झाल्यानंतर आपल्याला सपोर्ट सिस्टम आपली काय असणार आहे आणि जर अनफॉर्च्युनेटली किंवा काही ह्याच्यामुळे जर नसतील इमिडिएट फॅमिली मेंबर्स अवेलेबल, तर मग आपण काय हं, केलं पाहिजे, की समजा फॉर हं. एक्झाम्पल, की नॅनी ठेवणं असेल किंवा हो. डे केअरचा ऑप्शन असू शकतो किंवा काही म्हणजे अगदी. अगदीच. म्हणजे अशा जरी गोष्टी असतील, तरी मला तेच वाटतं, की सर्व्हिस तुम्हाला ज्या आहेत, त्या तुम्हाला मॅक्सिमम हायर करायला लागतात अशा वेळेस. बाळाला सांभाळणंच नाही, तर घरातल्या पण बाकीच्या कामांसाठी ज्या असतील, तर जास्तीत जास्त तुम्हाला बाई नेमणं असेल किंवा प्रॉपर आउटसोर्स तुम्हाला त्या जबाबदाऱ्या कराव्या लागतात. सगळ्याच आधी जशा मी करत होतो घरातल्या गोष्टी, तशा मी करीन प्लस बाळ पण बघीन असं शक्य होत नाही. असं मला वाटतं. खरंय, खरंय. आता थोडंसं मला एक असं विचारायचं आहे तुला ह्याच्यानंतर, की बाळ होणार असतं किंवा तुम्ही जेव्हा त्या प्रोसेसमधनं जात असता ना, तर तेव्हा ना हं, बरेचदा या सगळ्या गोष्टींचं ड्रॅमॅटायझेशन खूप जास्ती केलं जातं, की हं, किती छान असणार आहे सगळं नंतर किंवा हीच आयुष्याची इतिश्री आहे वगैरे. तर असं होतं, की हं, चॅलेंजेस जे असतात, ते कधी हं, लोकांसमोर येत नाहीत किंवा आणले जात नाहीत बेसिकली.
ती जबाबदारी ही फक्त आणि फक्त आणि फक्त आई-बाबांचीच आहे आणि ही आयुष्यभराची जबाबदारी आहे. तर हे हं, कुठेतरी नाही पोहोचवलं जात किंवा त्याची ती रिअल आपण म्हणतो ना प्रॅक्टिकल साइड जी असते ती दाखवली नाही जात. हं. तर मग बरोबर. त्या बाबतीत तू काय सांगशील? हो, म्हणजे असं पण होतं खूप, की म्हणजे जसे आता आपले आई-वडील असतात, बाळाचे आजी-आजोबा, हं, त्यांना हं. अशा वेळेस खूप टेकन फॉर ग्रांटेड धरलं जातं, की हां. त्यांनी सांभाळायला पाहिजे किंवा असं. तर मला असं वाटतं, की ते जे सांभाळतायत किंवा ते जे सपोर्ट सिस्टम जसं मी म्हटलं, की मला फॅमिली माझी सपोर्ट सिस्टम देतीये पूर्णपणे. पण तो बोनस आहे मला मिळणारा, असं मी खरंय, समजतो. खरंय. ती काही त्यांची प्राईम ड्युटी नाहीये. हं. कारण कसं आहे, असं खूप होतं, की आता मूल झालं तर त्यांनी आजी-आजोबांनीच सांभाळावं किंवा ह्यांनीच सांभाळावं आणि मग ते लोकं ना खूप बर्नआउट होतात या ह्याच्यातनं. म्हणजे मला असं वाटतं, की नाही म्हटलं तरी आपलीच पूर्ण जबाबदारी आहे आणि हं. ते जे देतायत ते फेवर देतात आपल्याला. त्यामुळे आपली पूर्णपणे प्रिपरेशन अशीच असली पाहिजे, की पूर्णपणे आम्ही सांभाळू शकू. कृतज्ञ असलं पाहिजे या गोष्टीबद्दल, की "अरे थँक तुम्ही प्रोव्हाईड करताय." गृहीत धरलं ना, तर फार प्रॉब्लेमॅटिक गोष्टी होऊ हां. शकतात. बाळ ही पूर्णपणे आई-वडिलांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे सुरुवातीला मी अगदी मान्य करतो. पण हळू ना, म्हणजे आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे ना, पालक म्हणून सुद्धा. खरंय. झालं 6 वर्षाचं, 7 वर्षाचं तरी बाबा आजी-आजोबाच असं नाही उपयोगाचं ना. फिक्स करायला पाहिजे, की ही पूर्णपणे दोघांची जबाबदारी आहे. बाकीचे जे करता आहेत, तो पूर्णपणे फेवर आहे किंवा बोनस आहे. त्यामुळे कोणालाच गृहीत धरता कामा नये. जी चॅलेंजेस येणार आहेत, ती स्वतःच फेस करायची आहेत. ऑफकोर्स मदतीला बाकीची लोकं आहेत. पण मी म्हणत तसं ती मदत आहे, तो सपोर्ट आहे. तो काही त्यांची हं. ड्युटी नाहीये. म्हणजे आपल्याकडे थोडंसं ते ड्युटी असं समजलं जातं. ते मग 12-12 तास बाहेर काम करायला जाणार आई-वडील, मग पूर्णपणे आजी-आजोबा हं. बिचारा इतकं हं. त्यांना ते बर्डन येतं. ते मला बरोबर नाही वाटत ही गोष्ट. मग तुम्ही खरंय. नेमा बाकीचे. आता काय प्ले स्कूल असेल, पाळणाघर हो, असेल किंवा हो. बाकी नॅनी असेल. काहीतरी सोल्युशन पण त्या आई-वडिलांनीच काढायचंय. त्यामुळे ती जबाबदारी घेताना पण, की असाच विचार करायला पाहिजे, की नाही हां, ही आपली जबाबदारी आहे. पूर्णपणे आपली जबाबदारी आहे. फायनान्शियली सुद्धा, मेंटली सुद्धा, फिजिकली सुद्धा. जे मिळणार आहेत फॅमिलीकडनं जो सपोर्ट मिळणार आहे, तो मिळेलच असा नाही. मिळाली तर चांगली गोष्ट आहे. पण तो मी म्हटलं तसं, की तो हो. बोनस आहे. खरंय. पूर्णपणे हे आपलंच काम आहे, हे आपणच केलं पाहिजे पूर्णपणे. मस्त, मस्त. मला असं वाटतं सुकीर्त आपण जे काही बाबांचा हळवा कोपरा जो आपण म्हणतो ना, की जो बरेचदा हं, लोकांसमोर येत नाही. तर तो हं, आज आपण इथे आणायचा प्रयत्न केला आणि तू एक काय म्हणतो आपण होणाऱ्या किंवा होऊ घातलेल्या किंवा अगदी नुकत्याच हं. झालेल्या बाबांचा प्रतिनिधी म्हणून खरंच खूप छान पद्धतीने व्यक्त झालास आज. म्हणजे जसं सुरुवातीलाही मी म्हटलं तसं, की बाबाला काय वाटतं हे बरेचदा येत नाही लोकांसमोर. तर ते तू खूप छान पद्धतीने आणलंस आणि तुझ्यासारखे सेन्सिबली विचार करणारे बाबा आता खरंच समाजात दिसतायत आणि म्हणजे हा बदल पण खूप चांगला आहे, की तू जसं मगाशी पण म्हणलास, की वी आर प्रेग्नंट ही कन्सेप्ट आता रुजू होत चालली आहे आणि थोडासा हा बरोबर. माइंडसेट बदलतोय, हा पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं आपण म्हणूयात. हो, म्हणजे तू म्हणलीस हे सगळं छान. पण मी पण तेच म्हणेन, की माझ्या पण प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हो. मी सुद्धा लर्निंगचा बोर्ड लावलेला आहे आणि मी शिकायला पूर्णपणे तयार आहे. पण मी म्हटलं तसं, की प्रवास इंटरेस्टिंग असला ना, की तुम्हाला कुठे पोहोचायचं त्याच्याशी तुम्हाला काही घेणं-देणं नसतं. प्रवास इंटरेस्टिंग पाहिजे बस बाकी काही नाही. एक्झॅक्टली. जाता-जाता आपल्या आता इथून पुढे जे कोणी असा विचार करतील, की आता पालकत्व स्वीकारूया, तर अशा लोकांना तू जाता-जाता एक 2 मिनिटात काय संदेश देशील? तर आत्ता जस्ट तू त्या फ्रेश अनुभवातनं बाहेर येतोयस. पण स्टिल तुझ्याच अनुभवातनं तू त्यांना काय एखाद्या 2 टिप देऊ शकशील, जेणेकरून त्यांना ती गोष्ट सकारात्मक पद्धतीने पुढे नेण्याचं बळ मिळेल? मी हे नक्की सांगेन, की जर तुम्ही पूर्णपणे कुठल्याही बाकीच्या बाह्य दबावाला न घाबरता किंवा लोक काय सांगतायत त्याच्यापेक्षा तुम्हाला हं, काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. कारण पेरेंटिंग परत ही अशी गोष्ट आहे ना, प्रत्येकाची मतं वेगळी असतात आणि कुठलीच चुकीची आणि कुठलीच बरोबर नसतात. हं, त्यामुळे आपल्याकडे सतत जे भडीमार होत असतो, की नाही आता हे कर, ते कर, असंच केलं म्हणजे योग्य, अशाच पद्धतीने वाढवलं म्हणजे योग्य, हे म्हणजे बरोबर नाही. तर मला असं वाटतं, की या बाबतीत दोघं पार्टनर दोघांनी सदसद विवेक बुद्धीने पूर्णपणे विचार करायचा आहे. आणि जर तुम्हाला खरंच मनापासून आतनं वाटतंय ना, की येस तुम्हाला व्हायचं आहे पालक, तर गो फॉर इट. तुम्ही स्वतःला विचारा, की तुम्हाला खरंच व्हावं असं वाटतंय का? एक्झॅक्टली. आणि परत तेच आहे.
वाटत पण असतं, पण नाही पण वाटत असतं. कारण भीती पण वाटत असते. त्यामुळे वाटत जर असेल, तर मी मी म्हणेन की भीती बाजूला ठेवा. भीती प्रत्येक वेळी वाटते. लग्न करतानाही भीती वाटत असते आपल्याला. कुठल्याही नवीन जॉबच्या पहिल्या दिवशी पण आपल्याला भीती वाटत असते. आपल्याला शाळेत जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा सुद्धा भीती वाटत होती. त्यामुळे प्रत्येक आयुष्याच्या नवीन टप्प्यावरती किंवा नवीन गोष्टीवरती ही भीती वाटत असते. त्यामुळे भीती हा एकच फक्त भाग असेल ना, तर तो बाजूला काढा. मनापासून तुम्हाला वाटत असेल, की नाही खरंच पालक व्हायचंय, तर नक्की तुम्ही याचा सकारात्मक पद्धतीने विचार करा. पालकत्व आणि प्रेग्नन्सी याचा सुद्धा खूप छान आनंद घेता येतो आणि त्याचा खरंच आनंदच घ्यायला आपण आता शिकलं पाहिजे, असं मला वाटतं. मस्त. फारच छान. डर के आगे जीत है असं म्हणायला पाहिजे म्हणजे. हां, डर के आगे जीत है. अगदीच, अगदीच. मस्त. छान, छान. मग काय छान सल्ला दिलास की रे. नाही, पण खरं आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, की तू आणि तुझ्या पार्टनरनी ती जबाबदारी मनापासून स्वीकारणं, यातच खरं तर हं. ती सगळी येते गोष्ट, की मग यू कॅन डू एनिथिंग फॉर युअर बेबी, फॉर युअर ओन लिव्हिंग एंड एव्हरीथिंग. अगदी आणि सांगू का, म्हणजे याच्या पलीकडे पण मला जाऊन सांगायचंय, की म्हणजे ऑफ कोर्स आता आम्ही पूर्णपणे ती ठरवून ती स्वीकारली आणि ते त्यामुळे सगळ्या गोष्टी छान झाल्या. पण कधी-कधी ॲक्सिडेंट पण होतात. हो, हो. पण मी अशीही अनेक उदाहरणं बघितली आहेत, की तसं होऊन सुद्धा अप्रतिम पद्धतीने मुलाला आपल्या हं. वाढवलेलं आहे. पालकत्व किंवा कुठल्या गोष्टीचा याचा कुठलाही सेट पॅटर्न नाहीये, की तसंही जरी जरी झालं असेल कोणाच्या बाबतीमध्ये, हां. तरी तुम्ही खूप ग्रेट पालक होऊ शकता आणि अशी मी अनेक उदाहरणं बघितलीत. तर मी उत्तम वाढलेली मुलं अशी बघितलीत, की खरं तर ॲक्सिडेंटमुळे प्लॅनिंगनी हं, नव्हते. हं. पण सुद्धा सुंदर त्यांनी केलंय. म्हणजे बऱ्याच वेळा ना कसं असतं माहितीये का, की आपण आपल्याच बऱ्याच वेळा टॅलेंट असेल किंवा आपल्याला येत असणाऱ्या गोष्टींविषयी अनभिज्ञ असतो खरं आणि छान सरप्राइजेस आपणच आपल्याला देतो. आणि हे माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा झालेलं आहे. कारण मी स्वतःला खूप घाबरायचो. मला असं वाटायचं, की मी नाहीये फारसा जबाबदार. मी म्हणजे कसा बाबा होईन मी, असं मला वाटायचं. आणि मला आता उर्मिला मला म्हणताना म्हणते, की "अरे नाही असं काही." त्यामुळे हं. असंही कोणाचं झालं असेल, तरी काहीही काळजी करू नका. तुम्ही खूप छान ग्रेट पेरेंट व्हाल. मस्त, मस्त. मला असं वाटतं, की आता विचार करणाऱ्या किंवा पुढे होणाऱ्या जे पालक आहेत किंवा जे बाबा लोक आहेत स्पेशली, त्यांना नक्कीच पॉझिटिव्ह एन्करेजमेंट देणारा हा आपला एपिसोड सिद्ध होईल असं वाटतंय. कारण की ज्या पद्धतीने तू आज एक्सप्लेन केल्यास गोष्टी आणि ऑफकोर्स जेव्हा त्या प्रवासातनं आपण जात असतो तेव्हा ते जितक्या स्पॉन्टॅनियसली गोष्टी आपल्याकडनं येतात, त्यानंतर येत बरोबर. नाहीत. सो हाच हेतू होता खरं तर हा एपिसोड करण्यामागे आणि मला असं वाटतं तो सक्सेसफुल झालेला आहे. कारण खरंच खूप छान पद्धतीने तू व्यक्त झालास आणि बाबाची बाजू आम्हाला खरंच खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलीस असं मी म्हणेन. तर थँक यू सो मच फॉर दॅट आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर येस. अपकमिंग पॅरेंटहूड. थँक यू शिल्पा आणि थँक यू मला तू बोलवलंस. म्हणजे मला जेव्हा तू असं विचारलंस तेव्हा मला भारी वाटलं, की अरे ग्रेट आता मला पेरेंटिंगच्या पॉडकास्टसाठी मला बोलवतायत. त्यामुळे असं एक नाही का आपल्याला वाटतं ना, की आता हां, ही एक पण जबाबदारी माझ्याकडे आहे आता बाबा म्हणून. येस, त्यामुळे खूप छान फिलिंग होतं या पॉडकास्टसाठी. त्यामुळे खूप खूप थँक्स मला बोलावल्याबद्दल. येस. मोस्ट वेलकम. थँक यू.